केली जाईल त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। जी क्रिक लाईव्ह सोबत पाहायला गेलं तर थेट प्रेक्षेपण या स्पर्धेचं तुम्हाला होताना पाहायला मिळेल आणि या सकाळच्या सत्रामध्ये जे घर बसले प्रेक्षक या मॅचचा आनंद घेतात त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया। सुस्वागतम सुस्वागतम सहर्ष सहर्ष स्वागतम। मॅचला होते सुरुवात। एका बाजूला टीम पाहिलं तर धूम्रवर्ण 11, दुसऱ्या बाजूला टीम पाहिलं तर कालिका देवी 11 संघ। कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर अंतिम मॅच खेळत होती धूम्रवर्ण 11 संघ, त्याच्या अपोजिट संघ पाहिलं गेलं तर ओम साईराम गौरेश 11 होता। 45 धाव्यांचं लक्ष पाहिलं गेलं तर धूम्रवर्ण 11 संघानं उभारलं होतं आणि 46 धाव्यांचं टार्गेट कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर उभारलं गेलं होतं आणि त्या धावा मात्र चेस करत असताना धूम्रवर्ण 11 संघाला मात्र परास्त कालच्या अगदी अंतिम मॅच मध्ये केलं गेलं होतं। आज पहिली मॅच खेळण्यासाठी सज्ज आहे। कालचा परास्त आज मात्र विजयामध्ये रूपांतर करतील का हे देखील पाहावं लागेल। गोलंदाज पाहिलं गेलं तर गोलंदाजी मार्कवर होतील सज्ज, त्यांच्या माध्यमातून पहिलं षटक टाकलं जाईल भूषण भोईर टीम कॅप्टन। चला राजूजी भोईर त्यांना देखील विनंती आहे आपण देखील यावं मुख्य व्यासपीठावर, आपलं देखील सहर्ष स्वागत। अगदी दीपकजी पाटील सरांचं इथून ग्रीन सिग्नल येताना पाहायला मिळते। मॅचला होते सुरुवात सर्वांचा या सकाळच्या सत्रामध्ये करूया आपण मनाच्या अंतःकरणापासून सहर्ष स्वागत। पहिला बॉल यावेळेसला पाहिलं गेलं तर ऑफ साइड ती ऑफ स्टंप टाकले, खराब बॉल मात्र इथून आजच्या दिवसाला सुरुवात होताना पाहायला मिळते। व्हाईट बॉल टाकला गेला आणि व्हाईटच्या मदतीनं एक धाव मिळाली जाईल टीम इथून पाहताय तुम्ही धूम्रवर्ण 11 टीमच्या बाजूने ही धाव संख्या मात्र जोडली जाते स्कोर कार्डवर। यावेळेसला चांगला फटका इनसाइड आउटला डीपेशच्या कव्हर कडे फिल्डर त्या ठिकाणी तैनात आहेत आणि झेल मात्र टिपला गेलाय। पहिला धक्का टीम धूम्रवर्ण 11 संघाला 1 या धाव संख्येवर फलंदाज बाद। थँक्यू डीजे। नक्की चांगलं संगीत तुम्ही तिचे मागणी यांच्या माध्यमातून ऐकलत, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत। येत्या 3 दिवसामध्ये अगदी पाहिलं गेलं तर मेजवानी त्यांच्या माध्यमातून ऐकायला आपल्याला नक्कीच मिळेल। नवीन फलंदाज पाहिलं तर सुमित भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात। पहिला बॉल पाहिला तर भूषण भोईर यांचा व्हाईट बॉल होता, त्यानंतर बाग पात्र चांगल्या पद्धतीने केले गेले, कारण की त्या ठिकाणी पाहिलं गेलं तर चाणक्य फिल्डर तुम्हाला पाहायला मिळतील आणि हर्षक करते देखील आहेत, त्यांच्या माध्यमातून चांगल्या फील्ड झाल्या, झेल टिपलं गेलंय। अगदी कोरडे गावातील ज्येष्ठ नागरिक तुम्हाला पाहायला मिळतील राजूजी भोईर, त्यांना देखील विनंती आहे आपण देखील मुख्य व्यासपीठावर यायचं आहे, विराजमान व्हायचं आणि आपलं देखील भव्य स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल। त्यांना विनंती आपण यावं मुख्य व्यासपीठावर, आपलं देखील सहर्ष स्वागत या पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मध्ये। सिंगल इथून पाहिलं गेलं तर दुहेरी प्राप्त केली गेल्या, 2च्या मदतीनं 1 विकेट असताना टीमची धाव संख्या टोटल पाहिली तर 3 धावा मात्र धावफलकावर लागताना पाहायला मिळेल। व्हाईटनं सुरुवात केली होती परंतु दमदार आता इथून पाहायला गेले तर बॅटिंग करावी लागेल। यावेळेसला लोव फुल टॉस बॉल होता परंतु मिसक्यूड हा स्ट्रोक पाहायला मिळतोय। झेल खाली क्षेत्ररक्षक होते परंतु हातामधला बॉल निसटताना पाहायला मिळाला। ही विकेट फार महत्वाची होती कारण की 1 डाऊन मध्ये हा फलंदाज दाखल झाला होता। आता कर्तन काल कितपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पाहिलं गेलं तर कालिका देवी 11 संघासाठी ठरला जाईल हा फलंदाज। येत्या वेळी आणि येत्या काळी हे नक्की समजलं जाईल, परंतु 2 धावा इथून मिळाल्या जातील आणि 2च्या मदतीने 5 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील। थोडस रनिंग झेल होता परंतु आणखीन हे गरजेचं होतं, ड्रॉप झालाय झेल। यावेळेसला बॅटची रेस लागली गेले, यष्टीरक्षकाच्या हातात मध्ये बॉल विसवला गेला। पहिल्या फिल्डरनं पाहिलं तर चुकी केली होती परंतु दुसऱ्या फिल्डरनं टेक केल्या आणि परतीचा प्रवास आता दुसरा खेळाडू करतोय।
थँक्यू डीजे. इथून पाहिल्या गेलं तर अक्षय शेल्लार त्यांच्या माध्यमातून झेल टिपला गेलाय आणि पहिला खेळाडू एक या धावसंख्येवर बाद झाला होता. त्यानंतर पाहायला गेलं तर दुहेरी पूर्ण केल्या दोनदा आणि त्यानंतर पाहिलं गेलं तर ही विकेट मात्र येताना पाहायला मिळाल्या. परंतु नौका फलंदाज मैदानाच्या आतमध्ये चौथ्या क्रमांकावर पाहिलं गेलं तर विनायक भगत मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील. आता डाव आणि पार्टनरशिप चांगली बिल्ड दोन्ही खेळाडूंना करावं लागेल मैदानाच्या आतमध्ये. यावेळेसला फुललेंचा हा बॉल होता ऑफ साइडला. क्षेत्ररक्षक जज करतात बॉलला. यस विकेट टेक केल्या. आणखीन एक धक्का टीम धूम्रवर्ण 11 संघाला मात्र मिळाला जातो आणि ज्या पावला सगट मैदानाच्या आतमध्ये खेळाडू दाखल झाले होते आता थेट तेच पावलं आता डगआउट मध्ये परत त्यांना पाहायला मिळतील. थँक्यू डीजे. नवीन खेळाडू पाहिले गेले तर अरुण भोईर मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतील 5व्या क्रमांकावर. तीन पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं गेलं तर 3 गडी बाद झाले. धावसंख्या पाहिली तर फक्त 5 धावा अद्यापर्यंत जमावल्या गेल्यात. काय दमदार सुरुवात राहिली आहे टीम कालिका देवी 11 संघाच्या बाजूने पडचड होताना पाहायला मिळाली. परंतु आता कुठला खेळाडू इथून संकट मोचक बनून लढताना पाहायला मिळेल. वन मॅन शो वन मॅन आर्मी सारखा आता धूम्रवर्ण 11 संघासाठी हे देखील पाहणं योग्य राहील या मॅच मध्ये. आणि आता इथून पाहिलं गेलं तर ऑन स्ट्राईक तयार. अबलिसला बॉल सरळ फिल्डरच्या हातामध्ये शॉर्ट पॉइंटला टिपलं गेले झेल. आणखीन एक खेळाडूचं संपलंय खेळ आणि पहिल्या आजच्या मॅच मध्ये हॅट्रिक कंप्लीट करणारा गोलंदाज ठरला जातोय तो भूषण भोईर. चांगला पाहायला मिळाल्या परंतु इथून पाहिले गेले तर विकेट मात्र प्राप्त केल्या. आजच्या दिवसाला काही दमदार सुरुवात केली आहे कालिका माता 11 टीमनं. हॅट्रिक पाहायला गेलं तर इथून पूर्ण केले गेले भूषण भोईर यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक आजच्या दिवसामध्ये. आणि या स्पर्धेतली मी तर म्हणेन पहिली विकेट हॅट्रिक घेतली गेली. कालच्या दिवसामध्ये पाहिले तर एकही गोलंदाजांच्या नावावर विकेट हॅट्रिक राहिले नाहीये. परंतु या स्पर्धेमधील पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मधील पहिला गोलंदाज ज्यांच्या माध्यमातून विकेट हॅट्रिक कंप्लीट केली गेली भूषण भोईर त्या गोलंदाजाचं नाव होतं. मॅनेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक त्यांच्या माध्यमातून टाकले गेले. अगदी पाहिलं गेलं तर जी क्रिक चे सर्व पाहायला मिळतील. संधीची भगत पाहिलं गेलं तर नवपाडा गावातली अगदी पाहिलं गेले तर त्यांच्या माध्यमातून जी क्रिक लाईव्ह इथे प्रेक्षेपण अगदी पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून केले जातोय. अगदी पीसी ऑपरेटर तुम्ही पाहताय सागर शाहू त्यांच्या माध्यमातून ऑपरेटिंग केली जाते. आणि कॅमेरामॅन पाहिलं गेलं तर सोमनाथ रस्ते आणि त्यांच्या अगेन्स्ट त्यांच्या सुंबईत पाहिलं गेलं तर विजय शर्मा तुम्हाला पाहायला मिळतील आमचे कॅमेरामॅन. त्यांचं देखील आम्ही करूया या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. कारण की पाहिलं गेलं तर त्यांच्या माध्यमातून देखील बरीचशी मेहनत घेतली जाते. बरीचशी माहिती पाहिलं गेलं तर घर बसल्या प्रेक्षकांपर्यंत त्यांच्या माध्यमातून अचूक माहिती पोहोचवली जाते. त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. कारण की आज पाहिलं गेलं तर संपूर्ण जगभरात आणि संपूर्ण महाराष्ट्रभरात पाहिलं गेलं तर जे मैदानाच्या आतमध्ये खेळाडू कामगिरी करतात ना तर जगासमोर मांडण्याचं काम अगदी पाहिलं गेलं तर पीसी ऑपरेटर आणि कॅमेरामॅन यांच्या माध्यमातून केलं जातो. त्यांचा देखील करूया सहर्ष स्वागत. परंतु आजचा सूर्योदय पाहिला गेला तर थोडासा पाहिला गेला तर अंत होताना पाहायला मिळतोय. टीम धूम्रवर्ण 11 संघाची पडझड मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आणखीन एक विकेट
थँक्यू डीजे. सुचल शिल्लर त्याचं देखील आपण करूया सरचे स्वागत. अगदी पाहायला गेलं तर ब्लॉक त्यांच्या माध्यमातून बोलवलं जातं. थेट पाहायला गेलं तर या स्पर्धेची नोंदणी त्यांच्या माध्यमातून देखील केली जाते. अपडेट चांगल्या पद्धतीनं अगदी इंस्टाग्रामवर तुम्हाला होताना पाहायला मिळतील. त्यांचं देखील करूया सरचे स्वागत. प्रजूजी पाटील ते देखील घालता इथून सोडले जातील. आजच्या दिवसामध्ये पाहायला गेले तर स्कोरिंगची कामगिरी त्यांच्या माध्यमातून केली जाईल. गोलंदाज तयार. यावेळेसला लोबो फुल टॉस बॉल होता. सॉफ्ट हॅटनं खेळून काढलाय डीप पाकवर्ट. स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे दुहेरीसाठी धावले होते खेळाडू, परंतु अंतिम क्षणाला मात्र इथून नकारलं. इथून सिंगल ही धाव मात्र मिळाली जाईल. टीमची धाव संख्या 6 इथे पुढे वाढताना पाहायला मिळते. चला धुम्रवरले 11 संघ आपला एक खेळाडू इथे पाठवायचा आहे जे आउट झाले असतील. यावेळेस लोबो फुल टॉस बॉल स्लिमिडॉनला फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, परंतु क्विकली रिॲक्शन देणं गरजेचं होतं. जर इथून थ्रो केला असता तर कदाचित आणखीन एक पाहिलं गेलं तर रनआउटची विकेट पाहायला मिळाली असती. सध्याच्या स्थितीला पाहिलं तर बॅटिंग थोडीशी पडझड होताना पाहायला मिळते आजच्या दिवसामध्ये. धुम्रवर्ण 11 संघाकडून कालचा दिवस देखील थोडासा खराब राहिला होता या टीम साठी, परंतु आजचा सूर्योदय कसं राहील या संघासाठी पाहणं योग्य राहील. बॅकफुटला जाऊन पाहिलं गेलं तर फाईन लेग रिजन मध्ये शॉर्ट प्लेनचा हा बॉल होता. मारायचा प्रयत्न होता, परंतु नेम इथून मात्र चुकताना पाहायला मिळालेत फलंदाज. डॉट बॉलची इथून सांगता होताना पाहायला मिळते. षटक क्रमांक पाहिलं तर दुसरं मैदानाच्या आतमध्ये चालू आहे आणि अद्यापपर्यंत 7च धावा. यावेळेसला चांगला फटका डीप स्क्वेअर लेग कडे पाहिला गेले तर फिल्डर आहेत त्या ठिकाणी तैनात. उचलतील फेकतील संधी एक धावेची होती आणि ती एक धाव मात्र इथून कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीनं 8 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. कालच्या दिवसाचा विचार केला तर बोलबाला बॅटिंग करणाऱ्या संघाचा राहिला होता, परंतु आज बोलबाला गोलंदाजांचा होताना पाहायला मिळतोय. स्टॉप हँड फुल टॉस बॉल होता त्या ठिकाणी पाहायला गेलं तर काव कॉर्नरला लॉंग ऑनला थोडीशी गफलत पाहायला मिळाली, परंतु चांगल्या पद्धतीनं फील्ड इथून मात्र केला जातो. दुहेरी इथून मिळाली जाईल. 2 धावेंच्या मदतीनं पाहिलं गेलं तर 10 धावा मात्र धाव फलकावर लागल्या जातील. षटक क्रमांक इथून पाहिलं तर दुसरं संपन्न होईल. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना धुम्रवर्ण 11 संघानं इथून 10 धावा मात्र धाव फलकावर जमवल्यात. चला लगेच फिल्डिंग लावायची कालिका देवी 11 संघ, कारण की तुम्हाला 15 मिनिटाच्या आतमध्ये 3 षटकं कंपल्सरी टाकायची आहेत. याकडे आपण देखील लक्ष द्या, कारण की आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ आज आणि 10 मॅचेस आज होताना तुम्हाला पाहायला मिळतील. कालच्या दिवसामध्ये तब्बल 8 मॅचेस झाले होते. 2 मॅचेस पाहायला गेले तर पेंडिंग ठेवले गेले, ते सुपर संडे मध्ये तुम्हाला खेळताना पाहायला मिळतील. आणि आजचा लॉट्स पाहिलं तर फ्रेच मॅचेस तुम्हाला या मैदानावर होताना पाहायला मिळतील. पुन्हा एकदा आम्ही सहर्ष आभार व्यक्त करूया काल भैरव क्रिकेट संघ चिंचपाडा आणि ग्रामस्थ मंडळ चिंचपाडा त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर आम्हाला हे मैदान उपलब्ध करून दिलं, त्याबद्दल पुन्हा एकदा त्यांचा आभार कोलीवाडा प्रीमियर लीग आयोजक त्यांच्या वतीने आम्ही करू. तिसऱ्या षटकाला इथून सुरुवात होताना पाहायला मिळेल आणि गोलंदाज अक्षय शेलार आता गोलंदाजी मार्कवर असतील. कालचा दिवसाचा विचार केला तर अक्षय शेलार हे थोडेसे मागण्याचे राहत होते, परंतु आज कशी गोलंदाजी करतील. 2 आघाडीच्या गोलंदाजांना चांगली कामगिरी केली आहे. 10च्या आतमध्ये पाहिल्या गेले तर धुम्रवर्ण 11 संघाला रोखले गेले, परंतु यावेळेसला चांगला फटका स्लिमिड ऑफला त्या ठिकाणी पाहिल्या गेले तर थोडस खराब फिल्डिंग होताना पाहायला मिळाली. सिंगल इथून पूर्ण झाले. सिंगलच्या मदतीने पाहिलं गेलं तर 11 धावा मात्र धाव फलकावर लागताना पाहायला मिळतील. आणि विकेट्स पाहिले ना धुम्रवर्ण 11 टीमचे तर टोटल 5 विकेट मात्र गमावल्यात आणि या 5 विकेट गमवत असताना टोटल 11 धावा हे मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. 40च्या पलीकडे पोचावं लागेल, परंतु सध्या पाहिलं तर संकट आहे. 37 धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न इथून धुम्रवर्ण 11 संघाला देखील करावा लागेल. थोडंसं दमट वातावरण आहे आणि या सकाळचा सत्र यावेळेसला पाहिला गेला तर यष्टीरक्षकाने बॉल उडवलं होतं भूषण भोईरनं,
त्या ठिकाणी फिल्डर पोहोचले होते, परंतु बॉल निसटून गेलाय आणि इथून पाहिलं गेलं तर आलाय चौकार. थँक्यू डिझा. आजच्या दिवसामधील हा मोठा फटका आता येताना पाहायला मिळतोय. पहिला चौकार या सत्रामधील तुम्हाला पाहायला मिळेल आणि टीमची धाव संख्या 5 गडी बाद असताना टोटल 15 धावा मात्र धाव फलकावर लागल्यात. आपलीचा बॉल थोडासा फिंगर रोल करताना पाहायला मिळतील गोलंदाज आणि फलंदाज भेट होतील. अनुभव आहे, परंतु सध्या पाहिलं तर यंगस्टर मात्र इथून हवी होताना पाहायला मिळतील. भूषण भोईर कॅच घेण्यासाठी धावले होते, बॉल उडावला होता, परंतु फ्लाय स्लिप आणि शॉर्ट फाइंडिंगचं क्षेत्ररक्षक त्यांच्या माध्यमातून थोडीशी फंबलिंग पाहायला मिळाली. लॉंग स्टॉपला बॉल गेला, चौकार तिथे पाहायला मिळालाय. संगम भोईर त्यांचं देखील आगमन झालं. कालच्या दिवसामध्ये चांगली कामगिरी राहिली होती, त्यांचं देखील करूया सहर्ष स्वागत. परंतु इथून जाऊया मॅच कडे. काय कमालीची गोलंदाजी आणि कमालीची पहिल्या मॅच मध्ये पकड बनवले टीम कालिका देवी 11 संघानं. विकेट पाहिलं गेलं तर वाईट पासनं मॅचला सुरुवात झाली होती. पहिलाच बॉल वाईट, त्यानंतर विकेट पासनं सुरुवात आणि तिथून पाहिलं गेलं तर काय कमालीची कमबॅकिंग गोलंदाजी राहिली आहे. परंतु आता उत्तर फलंदाजांना देखील द्यावं लागेल. ओहो मारण्याचा प्रयत्न होता, फुल फिरले होते फलंदाज, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. शरीराचा वेध मात्र इथून घेतला जातोय, परंतु पंच लेग बाईट्स, यस लेग बाईटच्या माध्यमातून इथून पाहायला गेलं तर ही धाव मात्र येताना पाहायला मिळेल आणि 16 धावा मात्र धाव फलकावर लागले जाते. षटक क्रमांक पाहिलं ना तर तिसरं मैदानाच्या आतमध्ये आणि अंतिम बॉल या षटकामधील तुम्हाला पाहायला मिळेल. ओहो फटका चांगला आहे, गॅप देखील पाहायला मिळते का फरार होईल बॉल सीमा रेषा बाहेर. यस बॉल निघालाय, बॉल चाललाय आउट ऑफ दी पार. मॅक्सिमम 4 रन. थँक्यू सो मच डिझाय. इथून चौकार येताना पाहायला मिळतोय. चौकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली ना तर टोटल 20 धावा मात्र धाव फलकावर लागली गेली. ड्रिंक्स देखील मैदानाच्या आतमध्ये नेलं जाईल, परंतु संधी देऊया आपण त्याच्या मास्टरला. वीस रन आतापर्यंत पाहिलं गेलं तर स्कोरबोर्ड वर उभारल्या गेल्या धूम्रवर्ण 11 टीमच्या बाजूनं. आता इथून स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक तुम्हाला पाहायला मिळेल, चौथं षटक, आणि त्यामध्ये पाहणं गरजेचं आहे का इथून जरी 15 ते 17 धावा जरी आल्या ना तर डिफेन्स करण्याची क्षमता पाहिलं गेलं तर धूम्रवर्ण 11 टीमकडे आहे. कालच्या दिवसामध्ये गोलंदाजांची पाहायला गेलं तर काय कमालीची गोलंदाजी झाली होती धूम्रवर्ण 11 टीम कडनं, परंतु अंतिम फेरीला जिथे पाहायला गेलं तर 6 मध्ये टोटल 12-13 धावींची गरज होती आणि तिथून पाहायला गेलं तर चौकार येताना पाहायला मिळाले होते सोनिया काळोखे यांच्या पाठमध्ये आणि तिथून पाहायला गेलं तर धूम्रवर्ण 11 संघ मात्र परास्त झाला होता. परंतु इथून पाहायला गेलं तर स्लॉग ओव्हरचं अंतिम षटक आहे. 6 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये शिल्लक राहिला. आजच्या दिवसातली पहिली लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहता, एका बाजूला टीम धूम्रवर्ण 11 तर दुसऱ्या बाजूला त्यांना 2 हात करताना पाहायला मिळेल टीम इथून तुम्ही पाहताय कालिका देवी 11 संघ. तिथे टॉस जिंकला होता कालिका देवी 11 संघानं फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. बॅटिंग साठी पाहायला गेलं तर धूम्रवर्ण 11 संघाला मात्र आमंत्रित केलं गेलं होतं. 3 षटकांमध्ये 20 धावा आणि 5 गडी टोटल अद्यापपर्यंत मात्र गमावलं गेलं. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. कालिका देवी 11 संघ 6 बॉल आता इथून पाहिलं गेलं तर शिल्लक आहेत आणि
दुसऱ्या सत्रामध्ये पाहिलं गेलं तर धावा देखील डिफेन्स करायचे आहेत आणि त्याच विपरीत आता तुम्हाला बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करावं लागेल. यावेळेसला पाहिला गेलं तर फटका चांगला पाहायला मिळतोय. शरीरावर आदळलेला हा बॉल बॅटची अगदी प्रॉपर मिडल ऑफ द बॅट राहिलाय. फाईन लेग रिजन मध्ये दमदार चौकार. थँक्यू डिझा. नक्कीच येत्या 25 मार्च रोजी अगदी पाहायला गेलं तर हे गाणं तुम्हाला अगदी कोलीवाडा गावामध्ये अगदी घुमताना पाहायला मिळेल. कारण की मानाची आणि अभिमानाची पालखी पाहायला गेलं तर पनवेल कोलीवाडा यांच्या माध्यमातून पाहायला गेलं तर आई एकविरा कारले गडावर अगदी पाहायला गेलं तर नेली जाईल. बेधुंद अगदी पाहायला गेलं तर नाचताना पाहायला मिळतील. अगदी जत्रा अगदी साजरा करताना पाहायला मिळतील पनवेल कोलीवाडा या गावामध्ये. अगदी पाहायला गेलं तर जल्लोष अगदी साजरा होताना पाहायला मिळेल 25 मार्च रोजी. परंतु इथून पाहिलं गेलं तर चौकाराला टीमची धावसंख्या 24. 24 धावा धावफलकावर दमदार सुरुवात राहिली आहे. मी तर म्हणेन स्लॉग ओव्हर डेथ ओव्हरचं. कारण की ज्या षटकामध्ये धावा येणं गरजेच आहेत आणि त्या धावा मात्र येताना पाहायला मिळाल्यात. किमान आता इथून 17 ते 20 धावा येणं गरजेचं राहतील. ओहू यावेळेसला पाहिलं गेलं तर सेफ हँड बॅकफुटला जाऊन पंच करायचं होतं परंतु फलंदाज आता मैदानाच्या बाहेर परतील. आणखीन एक धक्का. टीम धुम्रवर्ण 11 संघाला हा 6वा विकेट गमवावा लागतोय. थँक्यू डिझाय. अगदी पाहिलं गेलं तर संकटामध्ये त्यांचं नाव स्मरण करा. अगदी पाहिल्याबद्दल काळ किती मोठा असू द्या फक्त अगदी पाहिलं गेलं तर एकवीर आईचं नाव घ्या. मैदानाच्या आतमध्ये उतरा आणि चांगला खेळ नक्कीच करा. परंतु यावेळेचा बॉल पाहिला गेलं तर थोडासा बाउन्स मिळाला गेला. आडव्या बॅटनं मारायचा प्रयत्न होता परंतु इथून पाहिलं गेलं तर डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजानं चौकार लगावलं होतं परंतु त्यांना मैदान सोडावं लागलं होतं. 6 विकेट नंतर टोटल 24 धावा हे मात्र धावफलकावर आहे. सिंगल डबलने देखील काम चालू शकलं असतं. ओह यावेळेसला फटका चांगला आहे. क्विकली पिकअप शॉट पाहायला मिळतोय. बॉल थांबणार नाहीये मैदानाच्या आतमध्ये. आणखीन एक चौकार. थँक्यू डिझाय. नक्कीच दिवस तर सोन्याचा उगवलाय कारण की पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग मात्र तुम्ही पाहताय या 5व्या पर्वामध्ये ही स्पर्धा मात्र आज पदार्पण करताना पाहायला मिळेल. चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या टोटल 28. 28 धावा मात्र धाव फलकावर लागल्या गेल्यात. बॉलरच्या अगेन्स्ट पाहायला गेलं तर 2 चौकार केसला गेल्या. 3 साईडला हा बॉल उडवला गेला डीप एक्स्ट्रा कव्हर कडे. फिल्डर धावत गेल्या. बॉलला तर अडवलाय परंतु 2 धावा इथून कंप्लीट केले गेले. तिसऱ्याचा प्रयत्न होता परंतु थांबावं लागेल. या 2च्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली तर तिसरं दशक मार्गस लागले गेल्या. 30 धावा ऑन बोर्ड. तब्बल 6 विकेट गमवत असताना 30 धावा मात्र धूम्रवर्ण 11 टीमच्या बाजूने मात्र जमवल्या गेल्यात. या बॉलला सीमा पार पोचवावं लागेल. परंतु इथे यॉर्क लाईनचा वापर केला गेला. बॅटची अगदी पाहायला गेलं तर कालची टो एंड लागली गेल्या. एक धाव इथून कंप्लीट होताना पाहायला मिळते आणि एका धावेच्या मदतीने टीमची धावसंख्या पाहिली ना तर 31 धावा धावफलकावर. तब्बल 6 विकेट्स गमवत असताना पहिल्या डावामध्ये बॅटिंग करत होत्या धूम्रवर्ण 11 संघ आणि इथून पाहिलं गेलं तर 32 धाब्यांचं लक्ष तब्बल 6 विकेट नंतर उभारल्या गेल्यात. आता चेस करताना मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील कालिका देवी 11 संघ आणि गोलंदाजी मध्ये डिफेन्स करताना पाहायला मिळतील 24 बॉल मध्ये ते 32 धावा धूम्रवर्ण 11 टीमचे गोलंदाज. आता संघर्ष
चांगल्या पद्धतीनं करावं लागेल. प्रत्युत्तर पाहिलं गेलं तर धूम्रवर्ण 11 संघाला देखील मात्र द्यावं लागेल. चला टॉससाठी विनंती करतोय. आजच्या दिवसातली दुसरी मॅच मैदानाच्या आतमध्ये रंगली जाईल. धीरज बिट्स 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळणारा संघ विहान 11. चला राहुल पाटील आणि दर्शन शिल्लार दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी विनंती करतोय आपण टॉस साठी यायचा. अगदी पाहिलं गेलं तर आजच्या दिवसातली दुसरी मॅच तुम्हाला होताना पाहायला मिळेल. आज पाहिलं तरी या स्पर्धेतलं तुम्हाला दुसरं दिवस मात्र पाहायला मिळेल आणि या दुसऱ्या दिवसाला पाहिलं गेलं तर लो स्कोरिंग इथून सुरुवात होताना देखील पाहायला मिळतोय. चला दोन्ही टीमची अगदी कॅप्टन चला आपण सज्ज व्हा. अगदी पाहिलं गेलं तर चांगली स्पर्धा मात्र आज पाहिलं गेलं तर इथून कोलेश्वर क्रिकेट संघ पनवेल कोलीवाडा आणि त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तरी स्पर्धा मात्र चला सोपांची बघत त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर इथून टॉस केलं जाईल. एका बाजूला पाहिलं गेलं तर दर्शन शेलार कालच्या दिवसामध्ये पाहिलं गेलं तर गोलंदाजांचा कर्तन खाल खऱ्या अर्थानं हा फलंदाज राहिला होता. ऑलराऊंडर परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. दुसऱ्या बाजूला पाहिलं गेलं तर चला या अतिथी मान्यवर आणि त्यांच्या शुभ हस्ते पाहिलं गेलं तर इथून टॉस केला जाईल. 4 षटकांची मॅच राहील आजच्या दिवसातली दुसरी मॅच. एका बाजूला विहान 11 आणि त्यांच्या अगेन्स्ट पाहिलं गेलं तर धीरज बिट्स 11 संघ हे मात्र त्यांना पाहायला मिळतील. टॉस इथून केला जातोय. टेलिस कॉल टॉस जिंकलाय. डिसिजन काय असेल? प्रथमतः फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय अपोजिट संघ पाहिलं तरी विहान 11 संघ आहे. चला थँक्यू सो मच दोन्ही टीमचे कॅप्टन देऊया नेक्स्ट मॅच साठी शुभेच्छा आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 24 बॉल आणि गरज आहे 32 धाब्यांची दुसऱ्या सत्रामध्ये. एका बाजूला धूम्रवर्ण 11 आणि दुसऱ्या बाजूला टीम आता कालिका देवी 11. जशी मॅचला सुरुवात होईल आवाज ऐकूया अमितजी पाटील तारा यांचा. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा सकाळच्या सत्रामध्ये करूया सर्वांचं सहर्ष स्वागत पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीग 2026 मध्ये. थँक्यू गुलशन सर. सर्वप्रथम जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या मैदानावरती स्वागत आहे. आपण पाहतोय पनवेल कोलीवाडा प्रीमियर लीगचे पर्व. नक्कीच या स्पर्धेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत आणि प्रत्येक वर्षी ही स्पर्धा अगदी यशाच्या उंच शिखरावरती जात असताना आपल्याला पाहायला मिळते. सबसे पहले आए हुए तमाम दर्शकों का स्वागत करना चाहूंगा. सभी दर्शकों को मेरा यानी कि अमित पाटिल का प्यार भरा नमस्कार, सत श्री अकाल, आदाब. लौट चलेंगे क्रिकेट की सदाबहार और खूबसूरत दुनिया में जहां पर मुकाबला हम देख रहे हैं आई कालिका 11 धूम्रवर्ण 11 टीम के बीच में. टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का डिसीजन लिया था और क्या जबरदस्त गेंदबाजी नजर आई थी वहां पर गेंदबाज भूषण भोईर और योगेश भगत द्वारा. लेकिन उसके बाद अच्छी बल्लेबाजी हुई. अंतिम ओवर में 2 चौके भी नजर आए थे जहां पर 31 का पीछा करते हुए टीम नजर आती हुई. पहली गेंद काफी अच्छा शॉट यहाँ पर नजर आता हुआ. बल्लेबाज अपना खाता खोलते हुए नजर आए अक्षय शेलार और इस सिंगल की मदद से टीम का भी खाता खोलता हुआ नजर आ रहा है 1 रन स्कोर कार्ड के ऊपर. पारी की शुरुआत अच्छी तरीके से होती हुई 24 गेंदों का ये मुकाबला 31 रनों का टारगेट रखा है और वो टारगेट का पीछा करते समय अच्छी शुरुआत होती हुई नजर आ रही है. इस बार देखिए बैट के बीचों बीच गेंद लगती हुई. गेंद हवा में, गेंद के नीचे खिलाड़ी कोशिश कर रहे तक पहुंच नहीं पाए. जहां से 2 रन आसानी के साथ दौड़कर पूरे किए और इन 2 रनों की मदद से अब टोटल पहुंचता हुआ 3 रनों के ऊपर. 3 रन स्कोर कार्ड के ऊपर. सुबह का सत्र है, काफी अच्छा माहौल क्रिकेट के लिए नजर आता हुआ. ढेर सारे दर्शक इस टूर्नामेंट का आनंद लेते हुए भी नजर आ रहे हैं सर. और मैंडेटरी पावर प्ले के ओवर की शुरुआत में यहाँ पर एक अच्छी शुरुआत करते हुए नजर आ रहे हैं धूम्रवर्ण 11 के ये बल्लेबाज. टोटल स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए 3 रन. गेंदबाज फिर एक बार तैयार, नरेश भोईर. इस बार देखिए नरेश भोईर की ये गेंद अच्छी तरीके से यहाँ पर रफ्तार के साथ गेंद ट्रेवल करती हुई नजर आई और यहाँ से डॉट गेंद की समाप्ति हुई. पहली डॉट गेंद यहाँ पर फेंकते हुए नरेश भोईर. नरेश भोईर को कई सालों से हम क्रिकेट खेलते हुए देखते आ रहे हैं. काफी अच्छा एक्सपीरियंस और अनुभवी खिलाड़ी है इस टीम के पास. फिर एक बार
इस बार शॉर्ट पिच गेंद 3 रन आउट का खतरा हो सकता है, खिलाड़ी से गलती होती हुई नजर आ रही है। ये गलतियों के ऊपर आपको जरूर यहाँ पर रोक लगानी होगी, क्योंकि पहले भी अगर बात करेंगे जो कैच हवा में था वहां पर भी कोशिश होनी चाहिए थी, वो कैच यदि लपकते तो इस मैच में जरूर आप बन सकते हैं, क्योंकि 31 रन 24 गेंदों में इतने ज्यादा नहीं है। सिंगल डबल को आपको रोकना होगा इन रनों के ऊपर यदि आपको जीत चाहिए तो। लेकिन यहाँ पर फील्डिंग मिसफील्ड यहाँ पर होती हुई नजर आई, और टोटल स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 4 रन, और गेंदे की बात करेंगे तो 4 गेंदों का खेल समाप्त होता हुआ। चार गेंदे और 4 रन। पहले गेंद के ऊपर सिंगल, दूसरे गेंद के ऊपर 2 रन जहां पर कैच था, उसके बाद डॉट और एक सिंगल। टारगेट 32 का है, सॉरी। बत्तीस रनों का पीछा करना है, जरूर माफी चाहेंगे। गेंदबाज फिर एक बार तैयार, नरेश। इस बार देखिए काफी अच्छा शॉट, कैच छूटा था, उसके बाद जख्म के ऊपर नमक लगाने का काम अब करते हुए बल्लेबाज अक्षय। थँक यू डीजे मास्टर। आई एकविरेचं गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून लावलं गेले। आज के दिन का ये पहला छक्का आता हुआ यहाँ से नजर आ रहा है। इस बार देखिए एक और अच्छा शॉट, यहाँ पर सिंगल रन पूरा किया। अक्षय जानते हैं कि दूसरे के लिए खतरा हो सकता है, रन आ रहे बल्ले से तो जरूर सिंगल डबल भी लेना जरूरी है। पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ 31 का टारगेट 32 रनों का टारगेट रखा है, और वो टारगेट का पीछा करते समय पहले ओवर के समाप्ति के बाद स्कोर कार्ड के ऊपर रन लगते हुए 11 बगैर नुकसान, टीम धूम्रवर्ण 11। जरूर 32 रनों का पीछा करना है पहले ओवर की समाप्ति के बाद। यहाँ पर काफी अच्छी बल्लेबाजी साझेदारी होती हुई नजर आ रही है अक्षय शेलार और भावेश कोबारी, इन दो बल्लेबाजों द्वारा, जहां पर टोटल स्कोर कार्ड के ऊपर 11 है। अब 18 गेंदें शेष, जीतने के लिए अगर बात करेंगे 21 रनों की जरूरत है। विकेट के ऊपर यहाँ पर जाना होगा टीम कालिका देवी 11 को, क्योंकि जिस तरीके से अगर बात करेंगे पहले सत्र में बॉलिंग हुई थी भूषण भोईर और योगेश भगत की, काफी अच्छी गेंदबाजी की थी। पहले ओवर में 4 धक्के दिए थे भूषण भोईर ने। उसके बाद अगर योगेश की बात करेंगे पहले ही गेंद के ऊपर सफलता मिली थी, लेकिन जरूर उसके बाद जो है गेंदबाज उन्होंने थोड़ा सा मार खाया और निराश किया था अक्षय और देवेश ने। लेकिन पारी की शुरुआत अब अच्छी होती हुई नजर आ रही है। चेसिंग काफी अच्छी तरीके से करते हुए नजर आ रहे हैं दोनों बल्लेबाज अक्षय और भावेश। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए सुमित भगत, स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज अक्षय शेलार। सुमित की गेंद अपने फॉलो थ्रू में, काफी अच्छी फील्डिंग, रन आउट का खतरा, पहला झटका लगता हुआ बल्लेबाज की पारी का अंत होता हुआ भावेश बैक टू पैवेलियन। अखंड अग्री कोल्यांची कुलस्वामिनी आई एकविरेचं गीत डीजे मास्टर यांच्या माध्यमातून, आणि ज्याच्या वेळी एकविरेचं गीत नक्कीच लावलं जातं त्या वेळी आमचे कोली बांधव नेहमीच ज्यांना आईवरती नक्कीच भरोसा आहे, आणि नेहमीच ते ज्यावेळी संकटामध्ये असतात एकविरेचं नाव अपसुकच ते घेत असतात। यावेळेस मात्र सिंगल धाव नक्कीच मिलते, और इस एक रन की मदद से टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 12 रन स्कोर कार्ड के ऊपर लगते हुए अच्छी गेंदबाजी करते हुए सुमित भगत पहले ही गेंद के ऊपर अपने फॉलो थ्रू में काफी अच्छी फील्डिंग की और रनआउट के तौर पर बल्लेबाज को पैवेलियन का रास्ता दिखाया था। स्ट्राइक रेंज के ऊपर आते हुए अब अरुण शेलार, ओवर 1 काफी अच्छी तरीके से पिक किया, गेंद जाती हुई मिड विकेट बाउंड्री लाइन से बाहर, 1 बाउंस के साथ अरुण के बल्ले से आता हुआ वेलकम चौका।
थँक्यू डीजे मास्टर. येणाऱ्या काही दिवसामध्ये आई एकविरेची पालखी नक्कीच निघणार आहे आणि त्यावेळी मोठा जल्लोष तुम्हाला पाहायला मिळतो. जरूर इस गेंद के ऊपर ये चौका आता हुआ, स्लोवर वन फेंकी थी और स्लोवर वन के ऊपर ये 4 रन मिलते हुए टोटल पहुंचता हुआ स्कोर कार्ड के ऊपर 16 रन. अगर बात करेंगे आधा रास्ता नाप चुके हैं, अब आधा रास्ता जरूर यहाँ से नापना बाकी है. गेंदबाज फिर एक बार सुमित, फुल टॉस गेंद थी, फायदा उठाया, जाएगी गेंद सीमा रेखा के बाहर, आता हुआ शानदार छक्का. तो जरूर ये फुल टॉस गेंद थी और फुल टॉस गेंद को जरूर यहाँ पर सीमा रेखा के बाहर भेजने का काम किया. गेंदबाज जरूर सुमित के ऊपर अब हावी होते हुए नजर आए. अरुण शेलार, पहले गेंद के ऊपर चौका, दूसरे गेंद के ऊपर चक्का. अब जरूर टारगेट थोड़ा आसान होता हुआ. इस बार अच्छी फील्डिंग होती हुई. इस गेंद के ऊपर किसी भी तरीके की रन नहीं है. डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई. टोटल स्कोर कार्ड के ऊपर 18 लगते हुए 22 रन. गेंदबाज फिर एक बार सुमित. इस बार देखिए काफी अच्छी गेंदबाजी, उतनी अच्छी फील्डिंग होती हुई, लेकिन सिंगल रन नहीं रोक पाएंगे. सिंगल की मदद से ओवर की समाप्ति, 2 ओवर के समाप्ति के बाद 32 का पेचा करते समय टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 23 रन. एक विकेट के नुकसान पर 12 गेंदें शेष, जीतने के लिए 9 रनों की जरूरत. थँक्यू डीजे. बघा, कोणाचा तरी विवोचा मोबाईल आमच्याकडे इथे जमा झालेला आहे. ज्याचा कोणाचा असेल त्यांनी हा सामना संपल्यानंतर ओळख पटवून आपला मोबाईल घेऊन जा. विकेट कीपर यांचा आहे बघा. तो 2 ओवर के समाप्ति के बाद टीम की टोटल रन संख्या है स्कोर कार्ड के ऊपर 23 रन. गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए विनायक भगत गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए. स्ट्राइक रेंज के ऊपर बल्लेबाज अरुण शेलार काफी अच्छी बल्लेबाजी करते हुए नजर आए. 4 गेंदों में 11 रन बनाते हुए अरुण शेलार. गेंदबाज फिर एक बार राइट आर्म ओवर द विकेट से, यहाँ पर काफी अच्छी गेंदबाजी, लेकिन विकेट कीपर द्वारा गलती हुई. ये गेंद जाती हुई 22 का चौका, नसीब का चौका टीम धूम्रवन 11 के लिए. थैंक यू डीजे. तो जरूर ये चौका आता हुआ. अब यहाँ पर समीकरण होता हुआ 11 गेंदें शेष, जीतने के लिए 5 की जरूरत. और जरूर अब इशारे आ रहे कि हल्के हाथों से आपको खेलना है, लेकिन जरूर बल्लेबाज काफी अच्छी बल्लेबाजी कर रहा है. बल्ले के ऊपर जब गेंद लगता है तो बाउंड्री के बाहर फेंकने की ताकत है इस बल्लेबाज में, और वो बल्लेबाज अब सिंगल डबल निकालेगा ये मुझे ऐसा नहीं लग रहा है, लेकिन क्या करेगा देखते. स्लोवर वन फेंकते हुए कट करने की कोशिश थी वहां पर, लेकिन रन नहीं है. टॉट गेंद की ये समाप्ति होती हुई नजर आ रही है. सन्माननीय नारायणजी खुटले साहेब यांना आम्ही विनंती करू, आपण व्यासपीठावरती येऊन असं नसतं व्हायचं आहे. नांदगाव गावचे आमचे मान्यवर नारायणजी खुटले साहेब, या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत है. जरूर ये डॉट गेंद यहाँ पर आती हुई नजर आ रही है. गेंदबाज फिर एक बार विनायक तैयार. शॉर्ट पिच गेंद जरूर कट करना चाहते थे, लेकिन अंपायर के दोनों हाथ हवा में फैलते हुए नजर आए, यानी कि वाइट का इशारा. वाइट के साथ एक और रन मिलती हुई नजर आएगी. टोटल स्कोर कार्ड के ऊपर पहुंचता हुआ 28 रन. 4 रनों की अब जरूरत है. फिर एक बार गेंदबाज तैयार. इस बार देखिए जड़ में फेंकने की कोशिश. अच्छा शॉट यहाँ पर कवर रीजन में खिलाड़ी तैनात है. सिंगल आते हुए
सिंगल की मदद से टोटल पहुंचता हुआ 29 रन। 29 रन ओवर नंबर तीसरा जारी है। और इस ओवर की अगर बात करेंगे तो गेंदे 3 गेंदे यहाँ पर हो चुकी है। फिर एक बार विनायक तैयार, एक और स्लो ओवर वन फेंकते हुए हवा में गेंदे, कैच लपकने से पहले ही सेलिब्रेशन नजर आया था, कॉन्फिडेंस यहाँ पर दिखाया था। विकेट मिलता हुआ नजर आ रहा है, दूसरा झटका। विकेट मिलता हुआ नजर आया, स्लोवर वन फेंका था और उस स्लोवर वन को पिक नहीं कर पाए। और अब नए बल्लेबाज चाहते हुए मैदान के अंदर भूषण भोईर। गेंदबाजी करते समय 4 विकेट अपने नाम किए थे इसी गेंदबाज ने, और आज के दिन में हैट्रिक लेते हुए नजर आए थे भूषण। फिर एक बार गेंदबाज तैयार है विनायक, इस बार देखिए कट कर दिया, गेंद हवा में थी, मौका था, जीवन दान दिया यहाँ पर भूषण को। पकने होंगे क्योंकि रन सबको कम वहां पर डिपेंड करने, अब जरूर 30 रन स्कोर कार्ड के ऊपर लगे, यानी कि अब 2 रनों की जरूरत। और इस ओवर की बात करेंगे तो गेंदे बच्चे अब अंतिम गेंद, आखिरी गेंद शेष है, 7 गेंदे शेष और जीतने के लिए 2 की जरूरत। अरुण शेलार स्ट्राइकर एंड के ऊपर। अरुण शेलार ने पहले 2 गेंदों के ऊपर जो बल्लेबाजी की है वहां पर टीम ने पूरी तरीके से अपनी मजबूत पकड़ बनाई है, और अब जरूर धोनी स्टाइल से शायद फिनिश करते हुए नजर आएंगे। लेकिन यहाँ से एक और डॉट गेंद की समाप्ति नजर आती हुई, ओवर की समाप्ति। 3 ओवर की समाप्ति के बाद टोटल स्कोर कार्ड के ऊपर है 30 रन, आने वाली 6 गेंदे शेष, जीतने के लिए 2 रनों की जरूरत। डीजे छह गेंदे शेष, जीतने के लिए 2 की जरूरत। कंपलसरी चेसिंग ये इस टूर्नामेंट का रूल है, इसको भी आपको ध्यान में रखना है। जरूर 6 गेंदे और जरूर कंपलसरी चेसिंग है इस टूर्नामेंट का रूल है, तो 6 गेंदे और 2 की जरूरत। क्रिकेट की दुनिया में ये कई बार हमने चित्र देखा है जहां पर 6 गेंदों में जरूर 3 रन 4 रन बचाते हुए, लेकिन क्या आज के दिन में इस पनवेल कोलीवाड़ा प्रीमियर लीग में 6 गेंदों में 2 रन यहां पर सेव करेंगे, डिफेंड करेंगे, ये देखना होगा। गेंदबाजी की भागदौड़ संभालते हुए नजर आ रहे गेंदबाज नयन भोईर। नयन भोईर का वो कारनामा क्या आज के दिन में करते हुए हम देख सकते हैं। फिर एक बार तैयार है, राइट आर्म ओवर द विकेट से नयन। पहली गेंद डॉट आती हुई नजर आ रही है, यहाँ पर देखिए दबाव और प्रेशर अब नजर आएगा इस मुकाबले में। 5 गेंदे शेष, 2 की जरूरत है। गेंदबाज नयन भगत, जरूर गेंदबाजी के एक्शन जरूर बात करेंगे तो थोड़ी सी अनोखी एक्शन है, जरूर सोहेल तनवीर की याद दिलाते हुए नजर आ रही है गेंदबाज। पहली गेंद डॉट आती हुई, क्रिकेट में एक गेंद में जब 6 चाहिए होता है तो कई बार हमने देखा है कि 6 लगाते हुए, लेकिन एक गेंद में 1 रन चाहिए होता है तो अच्छे अच्छे बल्लेबाज को भी पसीना छूटते हुए हमने देखा है। 5 गेंदे शेष, 2 की जरूरत। इस बार गलती करते हुए नजर आए, फुल टॉस गेंद, इस गेंद के ऊपर सीमा रेखा के बाहर जाती हुई गेंद, और इसी के साथ ये मुकाबला फिनिश होता हुआ नजर आ रहा है। पहला मुकाबला आज के दिन में जीते हुए टीम धूम्रवर्ण 11, और जरूर दोनों टीम को हम ढेर सारी बधाइयां देना चाहेंगे। 9+4 है।